प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। भोसे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला भाजपचे उमेदवार आशिष जाधव हे राजकारणात नौखे असल्याचे चित्र उभे केले जात होते। अनुभवी नेत्यांच्या तुलनेत हा उमेदवार किती टिकेल, त्याला राजकीय डावपेच जमतील का, असे प्रश्न उपस्थित होत होते। मात्र या सर्व चर्चांना छेद देत आशिष जाधव यांनी कोणताही गाजावाजा न करता शांतपणे आखलेली रणनीती आज भाजपसाठी निर्णायक ठरत असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे। जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी अत्यंत कमी कालावधी मिळालेला असतानाही आशिष जाधव यांनी वेळेचा अचूक अभ्यास करत प्रचाराची दिशा ठरवली। आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात न अडकता त्यांनी थेट लोकांशी संवाद साधण्यावर भर दिला। विशेषतः महिलांसाठी खेळ पैठणीचा सारखे उपक्रम राबवत त्यांनी प्रत्येक गावात लाडक्या बहिणींशी भावनिक नाते जोडले। या उपक्रमांमुळे केवळ कार्यक्रमापुरता प्रतिसाद न राहता त्यांच्या कार्यशैलीबद्दल सकारात्मक चर्चा सुरू झाली। याचबरोबर विविध सामाजिक व लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून आशिष जाधव यांनी घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न केला। नौका असूनही त्यांनी प्रचारात गोंधळ न करता नियोजनबद्ध पद्धतीने वाटचाल केली। प्रत्येक गावाचा अभ्यास, स्थानिक प्रश्नांची जाण आणि लोकांशी थेट संपर्क यामुळे त्यांचा प्रचार अधिक परिणामकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे। विशेष म्हणजे इतर उमेदवार अद्याप भूमिका ठरवण्यात किंवा प्रचाराची दिशा निश्चित करण्यात व्यस्त असताना आशिष जाधव यांनी मात्र आधीच आघाडी घेतली आहे। शांत डोक्याने, संयमाने आणि अभ्यासपूर्वक खेळलेला हा डाव सध्या भोसे जिल्हा परिषद गटात भाजपसाठी निर्णायक ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। एकेकाळी नौका उमेदवार म्हणून ओळख असलेले आशिष जाधव आज आपल्या कामगिरीतून आणि नियोजनातून परिपक्व राजकीय खेळाडू म्हणून समोर येत आहेत। त्यांच्या शांत पण प्रभावी रणनीतीमुळे भोसे जिल्हा परिषद गटाची जागा भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता बळावत असून आगामी निवडणुकीत हा शांत डाव अंतिम निकालावर मोठा प्रभाव टाकणार असल्याचे स्पष्ट होत आहे।